ओम्या काय रे सॉरी काय झालं? ओम्या यार ते झालं रे. काय रे काय झालं? जॉब मिळाला यार. देवा काय तुला नोकरी मिळाली? तुला नोकरी मिळाली काके? कॉंग्रॅच्युलेशन्स काके. आय एम सो प्राऊड ऑफ यू. अबे या सगळ्यांना तू मला धीर दिल्यामुळे झाला. असं काही नाहीये काय. आता काय थँक्यू खेळायचंय का आपण? नाही पण तुझं थँक्यू ऍक्सेप्टेड. मला फार बरं वाटलंय तुला नोकरी मिळाली काके. पण आपल्याला एवढं कुणी आतापर्यंत सिरियसली घेतच नव्हतं रे. ए काके मी तुला नेहमीच सिरियसली घेतो. नाही 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 यार तू 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 तो मेरे जिगर का तुकडा है. आपण काय ना या जगामध्ये अनसक्सेसफुल माणसाला कोणीच सिरियसली घेत नाही. तुझा बापच बघ ना नेहमी इडियट म्हणत असतो मला. तो खूप शहाणा आहे का? त्याला एकदा सांगून टाक ना आम्ही इडियट आहोत ना, आम्हाला असंच वेड बनवून जगायचं. तू शहाणा आहेस ना तुझ्याच कडे ठेव. तू आम्हाला सुधारायला जाऊ नकोस. रम्या कुणीतरी आपल्यावर विश्वास टाकतंय हे बघून खूप बरं वाटतं राव. हे कुणीतरी आपल्यावर जबाबदारी टाकतंय खूप मस्त वाटतं. मी मग नंतर पगाराची चौकशीच केली नाही. म्हटलं की आधी काम करून दाखवू ना, पैसे वगैरे काय नंतर येत राहतील राव. म्हणून म्हटलं की हे पण हो मॅम सॉरी यार म्हणजे आपलं आधी पगाराबद्दल डिस्कस करायचं ठरलं होतं पण मी डायरेक्ट हे. अरे वेडायस का तू? तू हॅपी आहेस ना मग झालं तर. अरे मी तुला फक्त एवढ्यासाठी म्हटलं होतं की कामाचं प्रपोर्शन काय त्यानुसार पैसे मिळत आहेत की नाही हे बघायला हवं. उगाच त्यांनी तुझं एक्सप्लॉयटेशन करायला नको. एक्सप्लॉयटेशन? आता माझं एक्सप्लॉयटेशन काय करणार ते? ए काके कधी जॉईन व्हायचंय तुला? सोमवारी. आपण मृत्यूपत्राचं वाचन वगैरे सगळं तोपर्यंत आवरलं असेल. ए हा काके पण तू फिल्म पण करा. करायची ना फिल्म पण करायची राव पण आत्ता नाही. म्हणजे आधी आपल्या पायावर उभं राहूयात, थोडे पैसे कमवूयात. आर्थिक बाजू महत्वाची आहे. म्हणजे कुणाला तरी आधी असिस्ट करू, थोडा अनुभव घेऊ आणि मग पण करायची, नक्की करायची. असं का बघतोस माझ्याकडे? मी काही चुकीचं बोललो की काय? अबे काया पालट झाला यार तुझा एवढ्यात. अरे तू लॉजिकल बोलतोयस. आता मला नक्की कळलंय की तू फिल्म सुद्धा करू शकतोस. तुझे विचार बदलले, तुझं बोलणं बदललंय. अबे ओय काके आय एम सो प्राऊड ऑफ यू. हे बघ बघितलं बघ असं चोर चोर चोर. मी तर रंगे हात पकडले माहितीये का त्यांना. मला दुपारी म्हणाले कसे 1 मिनिट तू पोळ्या करू नकोस मी करतो. म्हटले ठीक आहे करा. तर मला कुठे दिसले नाही तरी दिवसभर आहे म्हणून मी हाकामाती तर गायब. मी वरच्या खोलीच्या खिडकीतून बघितलं हे खालती येत होत्या हळूच. आजूबाजूला बघत होते कोणी बघत नाही आणि हातात पिशवी. आता माझी बुद्धिमत्ता तर तुम्हाला माहितीच आहे. मी लगेच जाऊन हातातली पिशवी बघितली तर त्याच्यात पोळ्या होत्या. मी पोळ्या आणल्या म्हणून तुम्हाला आता जेवायला मिळते बरं का? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे ना. आजकालच्या या पिढीला ना म्हाताऱ्यांची टिंगलच करायची असते. असं कसं वागवता तुम्ही म्हाताऱ्यांना? तू असं बोलून म्हाताऱ्याची टिंगलच करतोयस हे मला कळतं आहे. वा वा चला 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 जेवायला सुरुवात करूया. मला हॉस्पिटलला जायचं ना. तुम्ही करा ना पटापट जेवण. तुम्ही सगळ्यांनी बाकीच्यांनी सावकाश करा. ठीक आहे मी लवकर जेवतो तुम्ही सावकाशावर. ए बरं
आजीला झोप लागते ना रात्री हॉस्पिटलमध्ये? ह्याला विचारून रात्रपाळीचे काम करा ना. ओ काय हो, आजींना झोप लागते ना? म्हणजे तुम्ही त्रास नाही ना देत आजींना? अरे मी झोपायचा प्रयत्न करतो, सारखी हिची बडबड बडबड ट्यू 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 काय विचार नको. मधू आमटी अप्रतिम झाली, एक रड प्याविषयी वाटते. क्या बात आहे. रोज तूच करत जा. का माझ्या स्वयंपाकाचा लगेच कंटाळा आला तुम्हाला? तसं नाही, मेला आता. आता रोज तुला आमटीत बुडवणार. असं कुठं म्हणलं मी. अरे काके, तू काय गप्प रे? हा 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 बोल ना. काय कधीतरी आपण गप्प बसाव ना, दुसऱ्यांना पण बोलायचा चान्स द्यावा. अरे हो, तुम्हा सगळ्यांना एक आनंदाची बातमी सांगायची राहिलीच. गुड न्यूज आहे, आपल्या काकेला नोकरी मिळाली आहे. काय सांगताय काय. बाप रे. कॉंग्रॅच्युलेशन. सॉरी खरकट आहे. एक मिनिट, हसतो काय रे? कळलं ना, जबाबदार मी पण आहे, नोकरी मला पण लागू शकते. कळलं का? कळलं? तसं काही म्हणालोच नव्हतं त्यावेळेस. मला चेष्टा पण कळत नाही राव. बरं ते सगळं राहू दे. पार्टी पाहिजे हा काका. ओके. हा, आणि नुसत्या भरतावर भागणार नाही. अरे ओली रंगीत संगीत कशी हवी तशी पार्टी करू, फक्त एकच अट, दत्ता भाऊ पाहिजे. मी तिकडे पार्ट्या करायला गेलो नव्हतो, काम होतं माझं, रिफ्रेश व्हायचं होतं मला, म्हणून गेलो होतो. हे लिसन, रिफ्रेश होणं हे सुद्धा कामच आहे. अंडरस्टँड? बाय. दादा, तू 7 तारखेला येणार होतास ना? मग व्हॉट्स द प्रॉब्लेम? हे माझं घर नाहीये का? नाही तसं नाही रे, पण तुला हे घर तुझं वाटतंय का? ओम, तुला माझ्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम होतो असं म्हणाला होतास तू. मॅन टू मॅन टॉक करायचंय तुला, राईट? लेट्स गो देन. हॅलो, हात धुवून येतो. तो आत्ताच आलाय ना? सगळ्यांचीच जेवण व्हायची आहेत अजूनही. जेवण झाल्यावरच बोलूयात ना सगळे. हा, दादा तू बस ना, जेवून घे. धना ताटवाट दादाचं. नको, मी जेवून आलो. आणि तसंही मला फार वेळ नाहीये, काम आहेत मला. तुला काही हवंय का तुला? हो, थोडीशी जागा हवी होती मला. मिळेल का? हो, आजींची खोली मोकळी आहे ना. हो, आजीच्या खोलीत झोपू शकतोस. अरे अजित, कसा आहेस? अजित, मी तुझ्याशी बोलतोय, कसा आहेस? हा, कामत आजोबा कसे आहात, काय म्हणताय? नाही, मी काय ठीक आहे, पण तू बरा आहेस ना? नाही, मागच्या वेळेला काय झालं, मी हॉस्पिटलमध्ये होतो, त्यामुळे आपल्याला बोलता आलं नाही काही विशेष. अरे रणजित, मला कामाकरता काही गोष्टी लागणार आहेत, त्याची लिस्ट मी तुला देतो. हा, सॉरी कामत आजोबा, तुम्ही काहीतरी बोलत होता. हो, ते भेट नाही झाली आपली. अरे ताक घेणार का? ताक? नाही, म्हणजे तू जेवलाय नाहीस म्हणून विचारलं. नाही, काय आहे, तुला शेवयाची खीर आवडते? अगं धना, एक नैवेद्याची वाटी भरून त्याला खीर पाठवून दे, आवडली तर तो आणखीन मागवेल. मला माहितीये त्याला आवडते. हा, खीर पाठवतो रे तुला.
हरिओम दादा, पण तुझे बाबा जरा जास्तच उद्धट आहेत. कसे वागतात ते? हा, एखादा नॉर्मल माणूस येतो, जरा लोकांची चौकशी करतो, हे स्वतःच्याच ट्रिप मध्ये. मधू, आपण लहान आहे ना, आपण कशाला बोलायचं मध्ये? ए, मला तुमच्यासारखं घाबरून जगता येत नाही, कळलं ना? मधू, अगं तू कशाला डोक्यात राग घालून घेतेस? हा अजित आहे ना, हा पहिल्यापासून असाच आहे. त्याच्या मनात काय चाललंय ते कोणाला काही कळणारच नाही. आणि एक लक्षात ठेव, त्याच्या बोलण्यावरून त्याच्या स्वभावाच्या निष्कर्षापर्यंत तू येऊ नकोस, एवढं तुला सांगून ठेवतो. त्याच्या मनात काय चाललंय ना ते कोणाला कधी कळणार नाही, आणि ते कळणारी आपण माणसं नाही. अगं सायंटिस्ट आहे तो. एखाद्या विचारामध्ये खोल बुडलेली ही जी माणसं असतात ना, ती आपल्यासारख्या सामान्य माणसांचे औपचारिक व्यवहार सांभाळूच शकत नाही, तुला सांगतो. मग अशा माणसांनी सामान्य माणसांसारखं लग्न करून मुलांना जन्म नाही द्यायचा. हे ना दादा. रणजित, खोलीत बामचा आवाज येतोय रे. हा ते अरे हा आजीची खोली आहे ना. एक मिनिट थांबतो. मी ना इथली सगळी औषधं हलवतो. आणि तुला मस्त इथे स्प्रे मारून देतो, म्हणजे वास नाही येणार. ए नको नको बाबा, स्प्रे नको. स्प्रेची ॲलर्जी आहे मला. बाम परवडला. ए मला एक सांग, ओमचा प्रॉब्लेम काय आहे नक्की? दादा हॅलो. हा हॅलो हॅलो रंगास्वामी, हाउ आर यू? आई एम गुड, थैंक यू थैंक यू. अच्छा टेल मी, आप अभी ऑनलाइन हो ना? या प्लीज बी ऑनलाइन फॉर एन आवर और सो, राइट? आई विल बी सेंडिंग यू सम फाइल्स. Yes, yes, Rangaswamy, there is a good news. I think I've cracked it. हाँ, almost solution तक पहुंच गया हूं. Please check the files and then we'll talk. हाँ, हाँ, एक आधे घंटे में भेजता हूं. Yeah, okay. All right then. But please be careful, Rangaswamy. अगर ये इंफॉर्मेशन लीक हो गई तो अगले 2 साल गए. फंडिंग वगैरह भूल जाओ फिर. Yeah. Please be careful. All right then, I'll talk to you later. Okay. हाँ? Yeah, India is beautiful. अरे बहुत प्रोग्रेस हुआ है, आके देखिए आप. I know. All right then. Yeah, I'll call you later. Bye. Yes. रणजित, तिकडे स्थायिक झालेले आपले लोक आहेत ना, त्यांना भारताविषयी फार कुतूहल असतं. भारत अजूनही तसाच आहे का असं विचारतात, पण इथे येऊन बघायला मात्र धजावत नाही. पण रणजित, आता इतकी वर्ष तिथे राहिल्यावर एक मात्र जाणवतं की तिकडे पैसा आहे फक्त. भरपूर पैसा आहे, पण माणूस एकटा असतो रे तिकडे. हा, नाही म्हणायला 8-10 लोक असतात आजूबाजूला, पण त्यांचं करायचं काय असा प्रश्न पडतो कधी कधी. जीव रमतो का रे तुझा तिकडे? कोणास ठाऊक काय असतं तिथं. म्हणजे असं प्रत्येकानं स्वतः करता अशी एक जागा निर्माण करायची असते. केली आहे मी सुद्धा. आणि तसं काय रे, माझं काम, माझं संशोधन हे असतंच. त्यामुळे तुझी बायको रुचिका पण आहेस तिकडे. हा, दादा खरंच प्रॉपर्टीच्या करण्यासाठीच आलायस का इकडे? रे काहीतरी काय. अरे रिफ्रेश व्हायला आलो तुम्ही.
असा मस्त मोकळा श्वास घ्यायचा होता म्हणून आलो होतो मी. अरे म्हणून तर गेलो होतो ना आल्या आल्या गावी. तुला माहितीये का गावी जाऊन पहिलं काय केलं तर विहिरीवर जाऊन बसलो. येस, मस्त विहिरीवर गेलो. आतमध्ये असं खोल 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 असं डोकावून पाहिलं आणि जोरात ओरडलो पहिल्यांदा. रणजित, मला सारखं असं वाटत होतं की असं म्हणजे त्या खोल काळ्या विहिरीतून कोणतरी असं बाहेर यावं आणि माझ्याशी गप्पा माराव्यात म्हणून. अरे आणि काय सांगू तुला, आलं ना रे असं कासव बाहेर आलं. अरे असं मोठं कासव तरंगायला लागलं माझ्या समोर येऊन. मग त्याशी खूप गप्पा मारल्या मी. सगळं सांगितलं त्याला की अरे बाबा गेली 5-6 वर्ष मी एक प्रोजेक्ट करतोय पण मला ब्रेक थ्रूच मिळत नाहीये, अडकल्यासारखं झालंय, माझं फंडिंग सुद्धा बंद झालंय, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, काय करू मला सांग, मला काही सुचत नाहीये. अरे आणि मिरॅकल, अडकलेलं सुचलं ना रे, असं अचानक सुचलं मला आणि आय वॉज सो हॅपी. कासवाला थँक्स म्हटलं आणि तिकडनं निघालो. तडक गेलो शेतावर, मस्त असं उघड्यावर झोपलो. तिखट जा अन्न खाल्लं, गार पाण्यानं आंघोळ केली. अरे धमाल आली नुसती. आणि रात्री असा खाटेवर झोपायचो. वर पाहिलं की सगळीकडे चांदण्या लुकलुकताना दिसायच्या. अरे 4 तारे पडताना पाहिले मी, आहेस कुठे 4. काही लुकलुकणारे, काही एकदम ब्राईट. आणि मला एक जाणवलं की त्या लोकांचं काहीतरी चालू आहे. म्हणजे आपल्या वेगानं आपापल्या पेसनं पण काहीतरी चालू आहे, कोणासाठी थांबत नाहीये ते. आणि म्हटलं मग मी, माझं प्रोजेक्ट, माझं फंडिंग, ब्रेक थ्रू, US, सगळ्याच गोष्टी चिल्लर वाटायला लागल्या. देयर वॉज ओनली वन ऑप्शन लेफ्ट फॉर मी, टोटल सरेंडर. And I just did that. दादा पाणी. Thank you. तिथं गेल्यावर मला एका गोष्टीचा साक्षात्कार वगैरे काय तो म्हणतात ना तसा झाला. जे उत्तर मी शोधत होतो, जो ब्रेक थ्रू मला मिळत नव्हता, दॅट वॉज ऑलरेडी देअर. तो तिथे होता रे. मग मी तो शोधला, असं कसं म्हणायचं. दादा तू इतकी वर्ष त्यांच्यासाठी काम करत होतास, मग त्यांनी अचानक कसं काय फंडिंग थांबवलं रे? अरे पॉलिटिक्स US मध्ये सुद्धा असतं बाबा. अशा गोष्टी होत असतात रे. दॅट्स ओके. आणि पैसा काय कसाही मिळतो. म्हणजे 4-2 अर्ज खरडले ना, त्यांना अपेक्षित असलेल्या भाषेत येतो पैसा. आता मिळवतो बघ ना पैसा मी. दादा तू मगाशी विचारत होतास ना की ओमचा काय प्रॉब्लेम आहे ना. हे बघ, ते आता महत्वाचं नाही आहे. मला ना काहीतरी सुचतंय आणि मला सुचत असताना मला लॅपटॉप नाही, मला इतर काही गोष्टी हव्या असतात. मी त्या गोष्टींची तुला लिस्ट करून देतो, त्या जरा लवकरात लवकर मागवून घे प्लीज. हा He's grown into a handsome young man. Wow. रणजित, लहानपणी आठवतो का रे, मी जरा मोठ्या आवाजात बोललो ना की याची पॅन्ट ओली व्हायची. कसं दिसतो आम्ही?
कसा वाटतं फादर सन ड्यू? हा, मस्त ना?